रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, धन, संपत्ती, मालमत्ता ही कधीच कोणा एकाची होत नसते. आज एक जण सांभाळतो तर पुढे दुसरा सांभाळतो. हे सांभाळण्याचं चक्र असंच पुढे चालत असलं, पण माणसाला गर्व असतोय की संपत्ती फक्त त्याचीच असते. आपल्याला माहितीये, सिकंदरानं खूप काही कमावलं, नेपोलियननं खूप काही कमावलं, पण मरताना मोकळे हात ठेवून गेलेत. आयुष्यभर प्रयत्न केला संपत्ती कमवायची, तरी मरताना ते सगळं इथंच ठेवून गेलेत. कित्येकांना संपत्तीत सुख दिसतं, पण दोस्तानो, तो केवळ भास असतोय. बलाढ्य श्रीमंताच्या घरी 10 पिढ्या बसून खातील एवढा पैसा असून सुद्धा त्यालाही आणखी पैसा कमावण्याचा ध्यास आणि त्रास असतोय. पण तो अजूनही कमावतोय, आणि एवढं सगळं असताना सुद्धा त्याचं मन कधीच भरत नाही. दोस्तानो, किती संपत्ती कमावली माणसानं, तरी त्याची लालच ही वाढतच जात असते. त्याचं मन कधीच भरत नाही. ही जिवंत उदाहरणं आहेत आपल्या समोर, पण यांच्याकडून आपण काहीतरी शिकून घेतलं पाहिजे. संपत्ती माणसाला सुखानं गप्प बसू देत नसते, आणि हाच प्रकाश आपण डोक्यात ठेवून घेतला पाहिजे. पैसा कमावणं दिवस पुढे ढकलण्याचा बहाणा असतोय, आणि दोस्तानो, हा बहाणा असा चालत राहणार आहे. आज संपत्ती माझी असते, उद्या ती दुसऱ्याची होते, परवा तिसऱ्याची होती, आणि ही संपत्ती अशी पुढे जात राहते. कमवा तिला, पण दोस्तानो, नीती धर्मानं कमवा. जर पैसा कमी झाला तर उदास व्हायचं नाही, कारण संपत्ती कायम चंचल असते. ती खूप आली तर आपण खुश होतो, आणि ती गेली तर आपण नाराज होतो. म्हणून कधी नाराज व्हायचं नाही. फक्त भगवंताच्या स्मरणात इमाने इतबारी लक्ष्मी कमवत राहायचं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणूस जगानं चांगलं म्हणावं म्हणून परक्यांना दान करतो, आणि रक्तातल्या नात्यामध्ये स्वार्थी वागतो. उपकाराची परतफेड ही करता येत नसते. जाणीव ठेवणं हीच परतफेड ठरू शकते. प्रामाणिक असावं स्वतःसोबत, स्वतःच्या विचारासोबत, स्वतःच्या मनासोबत, आणि स्वतःच्या तत्वासोबत. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळं गोंधळ आपोआप शांत होत असतात. संगत कधी राजाची करू नका. कधी आपल्याला नोकर बनवून ठेवेल सांगता येत नाही, पण संगत संतांची करा, कारण कधी देवाची भेट घालून देतील सांगता येत नाही. कधी कधी शांतच राहणं हे खूप गरजेचं असतं. आयुष्याकडं सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मागायची नसतात, कारण ओंजळीत पाणी पकडू शकतो, पण टेकवून ठेवू शकत नाही. दुसऱ्याला त्रास देऊन तुमचा थोडा दिवस आनंदात जातील, पण एकदा का नीतीचा फेरा फिरला तर तुमचा सगळा खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहत नसतो. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाळायचा नसतो. काही ठिकाणी ऋणानुबंधही जपायचं असतात, कारण व्यवहाराची प्रक्रिया डोक्याकडून राबवली जाते, तर ऋणानुबंध जपण्याचा संस्कार हृदयापासून संक्रमित होत असतो. राग आणि प्रेम हे तिथंच व्यक्त केलं जातं जिथं आपलं कोणीतरी असतं. आयुष्य तेव्हाच आवडायला लागतं
जेव्हा आपल्याला मनासारखा जोडीदार मिळत असतो. आपल्याला जपणारी माणसं आपणच अधिक जपली पाहिजेत. गुंता हा ओढून ताणून कधीही सुटत नसतो. मात्र तो कसा झालाय हे एकदा समजून घेतलं की मग तो लवकर सुटतो. असाच जीवनातील गुंताही सोडवायचा असतो. चुकीची व्यक्ती किती गोड बोलली तरी एक दिवस आजार बनते, पण योग्य व्यक्ती कितीही वाईट बोलली तरी एक दिवस औषध बनते. एक उत्तम व्यक्ती बनण्यासाठी आजपर्यंत आपल्यात रुजलेले अनेक अवगुण काढून टाकावे लागतात, आणि ते काम फक्त आपल्याविषयी सद्भावना बाळगणारे आपले हितचिंतकच करू शकतात. म्हणून अशा व्यक्ती आपल्यासाठी गुरु समान असतात. लबाडी ही जास्त काळ टिकत नसते. सहन करणारा जेव्हा त्रास सहन करून सुद्धा हसतो, तेव्हा त्या व्यक्तीचा बदला परमेश्वर स्वतः घेतो. परिस्थिती शिकवत असते मार्ग कसा काढायचा. मेकअप न करताही जी सगळ्यात सुंदर दिसते ती आई असते, कारण तिच्या चेहऱ्यावर मायेचं तेज असतं. ज्ञानाविना सौंदर्य व्यर्थ असतं. विनम्रतेविना विद्या व्यर्थ असते. चारित्र्याविना मनुष्यता व्यर्थ असते. संस्काराविना संपत्ती व्यर्थ असते. आणि प्रयत्नाविना संधी व्यर्थ असते. नात्यामध्ये चाललेले डावपेच तसे उशिरा समजत असतात आपल्याला. जोपर्यंत आपल्याला ते समजतात तोपर्यंत लोक जिंकलेली असतात. कधी कधी शब्दापेक्षा स्पर्श जास्त बोलत असतात. पुरुषाला बायको नसेल तर जग त्याला सावरून घेतं, पण स्त्रीला नवरा नसेल तर तिचं जगणं हरवून जातं. जास्त विचार करून काही फायदा नसतो. फक्त मेंदूचा भुगा होतो. विनाकारण रक्त आटतं आणि काळजाचा तळफळाट वाढतो. बाकी सगळ्या समस्या या जागच्या जागी राहत असतात. त्यात कवडीचा बदल होत नाही. वरून तुमचा आत्मविश्वास आणि मानसिक संतुलन पार गडबडून जातं. सर्वात मोठं न्यायालय हे आपलं मन असतं. काय चूक काय बरोबर हे फक्त आपल्या मनाला माहीत असतं. त्यामुळं सर्वात आधी आपल्या मनाला विचारा आणि मगच पुढचे पाऊल टाकत चला.